नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत जेई मेन्स फर्स्ट सेशनचे या ठिकाणी ऍडमिट कार्ड केव्हा येणार आहेत। आता या ठिकाणी पाहिला असता बरेच असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी जेई मेन्सचा फॉर्म हे आपल्या लातूर ऑफिस अथवा पुणे ऑफिस या दोन्ही ऑफिस पैकी कुठल्या तरी एका ऑफिसला या ठिकाणी फिलअप केलेला आहे। तर यामध्ये दोन्ही विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे, प्लस जेही या ठिकाणी आपले YouTube चॅनलचे व्ह्यूअर्स आहेत यांच्यासाठी सुद्धा हा आपली इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे। आणि याच्यानंतर आपले पूर्ण एक्झामिनेशन्स या ठिकाणी सेशन्स म्हणा, त्यानंतर जेही आपले काही अदर एक्झामिनेशन्स आहेत याबद्दल आपण संपूर्ण माहिती या चॅनलवरती आपण देत राहणार आहोत। तर सर्वप्रथम या ठिकाणी जेई मेन्सचा जो आपला फर्स्ट सेशन आहे याच्या ऍडमिट कार्ड बद्दल विद्यार्थ्याच्या मनामध्ये क्युरियोसिटी तयार झाली आहे। कारण का क्युरियोसिटी तयार झाली आहे? कारण बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्याला या ठिकाणी YouTube चॅनल असेल अथवा आपल्या गुगल सर्च इंजिन मध्ये ज्यावेळेस आपण सर्च करतो किंवा कुठले काही न्यूज आर्टिकल्स असतात त्यामध्ये बऱ्याच वेळेस असं पाहण्यात येतं की आपलं ऍडमिट कार्ड या ठिकाणी रिलीज झालं असे या ठिकाणी ते मेन्शन करतात किंवा त्यांच्याद्वारे सांगितलं जात आहे। तर विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्युज होत आहेत, ऑफिसला येतात ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचंय अथवा फोन करून विचारत आहेत ऍडमिट कार्ड केव्हा येणार आहेत। तर या ठिकाणी विद्यार्थी पालकांना जास्त कन्फ्युजन होऊ नये किंवा असे जे काही फेक इन्फॉर्मेशन मिळत आहेत याला आपण बळी पडू नये याच्यासाठी एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन आणि एक्झॅक्ट नीट जेई ऍडमिट कार्ड आपलं केव्हा येणार आहे याबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे। तर पाहिला असता आपला जो काही जेई मेन्स ऍप्लिकेशन फॉर्म होता म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 1 तारखेपासून 30 नोव्हेंबर पर्यंत भरला होता। काही विद्यार्थ्यांचा या ठिकाणी फॉर्म फिल झाला नव्हता, याकरिता गव्हर्नमेंटने 7 दिवस ऍडिशनल दिले होते। तर या कालावधीमध्ये ज्याही विद्यार्थ्याचा या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म आणि पेमेंट सक्सेसफुल असेल आणि त्या विद्यार्थ्याकडे PDF ची सॉफ्ट कॉपी अथवा हार्ड कॉपी असेल विद्यार्थ्याचं, तर या सर्व विद्यार्थ्याचे जे ऍडमिट कार्ड असणार आहेत ते ऍडमिट कार्ड विद्यार्थ्याच्या एक्झामिनेशनच्या 3 दिवस अगोदर या ठिकाणी वेबसाईट वरती उपलब्ध होणार आहेत। बरोबर आहे? तर हे विद्यार्थ्यांना क्लिअर माहिती पाहिजे। पण बरेच विद्यार्थी या ठिकाणी पॅनिक होत आहेत की अजून ऍडमिट कार्ड का आलेलं नाहीये। तर ज्या वेबसाईट वरती आपण आपला ऍप्लिकेशन फॉर्म भरला आहे त्याच वेबसाईट वरती आपलं ऍडमिट कार्ड येणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जो ईमेल ऍड्रेस दिलाय, जो आपला मोबाईल नंबर दिलाय, यावरती सुद्धा आपल्याला नोटिफिकेशन येणार आहे। जो मेल आयडी दिलाय त्या मेल आयडी वरती आपलं ऍडमिट कार्ड डायरेक्टली डाउनलोड सुद्धा करता येणार आहे आणि प्लस आपला जो ऍप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकून सुद्धा आपल्याला या ठिकाणी ऍडमिट कार्ड डाउनलोड करता येणार आहे। आणि ज्यावेळेस ऍडमिट कार्ड येईल त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला अगेन एक अपडेटेड व्हिडिओ देईन की ज्यामध्ये ऍडमिट कार्ड डाउनलोड कसं करायचं आहे याबद्दल सुद्धा माहिती देणार आहे। तत्पूर्वी या ठिकाणी जर पाहिलं असता तर जे काही विद्यार्थ्याचं ऍडमिट कार्ड आहे या ऍडमिट कार्डच्या अगोदर आपल्याला एक्झामिनेशन सेंटर बद्दल या ठिकाणी माहिती मिळाली। एक्झामिनेशन सिटी, सॉरी मी सेंटर बोललो, एक्झामिनेशन सिटी। ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरत असताना 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, मे बी सर्वांना 4 ऑप्शन्स द्यायचीच आवश्यकता होती, जेही 4 ऑप्शन दिलेत आणि ज्या सिक्वेन्स प्रायोरिटी अनुसार दिलेत त्यानुसार विद्यार्थ्याची या ठिकाणी एक्झामिनेशन सिटी या ठिकाणी डिक्लेअर होणार आहे। तर विद्यार्थ्याला जवळपास 4 ते 5 दिवस अगोदर आपला एक्झामिनेशन सिटी समजणार आहे। आणि लक्षात घ्या एक्झामिनेशन सिटी कुठल्याही विद्यार्थ्यासाठी इम्पॉर्टंट आहे की जे विद्यार्थी या ठिकाणी महाराष्ट्रात आहेत, ऍडमिशन महाराष्ट्रात आहे पण या ठिकाणी कोचिंग साठी कोटामध्ये आहेत, किंवा या ठिकाणी काही विद्यार्थी लातूरमध्ये ऍडमिशन आहे पण त्यांचं एक्झामिनेशन सेंटर त्यांच्या होम नेटिव्ह म्हणजे नेटिव्ह प्लेसला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक्झामिनेशन सिटी जे असणार आहे 4 ते 5 दिवस अगोदर या ठिकाणी समजून येणार आहे। एक्झामिनेशन सिटी समजल्यानंतर त्या सिटीमध्ये आपलं एक्झामिनेशन सेंटर कुठे आहे याबद्दल आपल्याला बिफोर 3 डेज आपल्याला आपल्या मेल आयडी वरती प्लस आपल्या वेबसाईट वरती सुद्धा इन्फॉर्मेशन मिळणार आहे। त्यामुळे लक्षात घ्यायचंय विद्यार्थ्यांनी सध्या फक्त फोकस आपले जे काही बोर्ड्स एक्झाम चालू आहेत त्या एक्झाम कडे फर्स्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपण ऍडमिट कार्ड तर आपले 100% येणारच आहे। आणि तुम्हाला मी पर्यायी सांगितलं आहे की 3 दिवस अगोदर आपल्याला ऍडमिट कार्ड पाहायचंय, त्याच्या अगोदर पाहायचे नाही। आता यामध्ये विद्यार्थ्याचं एक कन्फ्युजन पण होऊ शकतं। विद्यार्थ्याची जर एक्झाम पाहिली असता 24 जानेवारी पासून 1 फेब्रुवारी पर्यंत या दरम्यान आपली एक्झाम असणार आहे। हे एक्झाम आपली कुठल्या डेला आहे त्या डे अकॉर्डिंग आपले ऍडमिट कार्ड येऊ शकतात। ज्या विद्यार्थ्याची एक्झाम 24 जानेवारीला आहे अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 21 आणि 22 या डे मध्ये आपलं ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घेऊ शकतात। पण ज्या विद्यार्थ्याची एक्झाम 27 ला आहे, 28 ला आहे अशा विद्यार्थ्यांनी बिफोर 3 डेज
त्या अगोदरच या ठिकाणी ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे किंवा आपलं ऍडमिट कार्ड डाउनलोड करता येणार आहे. तर लास्ट इयरला बरेच असे विद्यार्थी होते की ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिट कार्ड रिलीज झाले की सर्वांनी एकच घाई केली, ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचे. तर यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे त्या दिवशी ऍडमिट कार्ड दिसले नाहीयेत. त्याचं रिझन काय की जेही आपलं ऍडमिट कार्ड असणार आहे हे ऍडमिट कार्ड आपल्याला या ठिकाणी बिफोर 3 days आपल्याला मिळणार आहे. पण एक्झामिनेशन सेंटर जे असणार आहे ते सर्व विद्यार्थ्याचे अगोदरच तुम्हाला क्लिअर होणार आहे. म्हणजे 24 ला आपली एक्झाम आहे, त्याच्या 5 days अगोदरच आपले एक्झामिनेशन सेंटर सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी क्लिअर होणार आहेत. तर या ठिकाणी मला असं वाटते जेईई मेन्सचं जे आपलं ऍडमिट कार्ड आहे याबद्दल आपले जे काही शंका असतील किंवा जे काही प्रश्न होते ते मी या व्हिडिओ माध्यमातून या ठिकाणी आपले सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे. जरी यातनंही काही विद्यार्थ्याला अडचणी असतील तरी विद्यार्थी कमेंटमध्ये आपले जे काही क्वेश्चन्स असतील ते विचारा. त्या कमेंट्स अकॉर्डिंग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याबद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन देईल. आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे की जे काही आपलं 2024 आणि 25 जे काही आपलं काउन्सिलिंग सेशन आहे हे ऑलरेडी स्टार्ट झाले आहे. बऱ्याच विद्यार्थी ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेले आहेत पेड काउन्सिलिंगसाठी. ज्याही विद्यार्थ्याला आमच्या थ्रू या ठिकाणी पूर्ण काउन्सिलिंग करून घ्यायचे आहे किंवा पूर्ण या ठिकाणी ऍडमिशन प्रोसेसमध्ये हेल्प हवी असते अशा विद्यार्थ्यांनी लातूर अथवा पुणे किंवा जे विद्यार्थी या 2 सिटीमध्ये नाहीत अशा विद्यार्थ्यांनी फोन करून टेलिफोनिक आपलं रजिस्ट्रेशन सुद्धा करून घेऊ शकतात. तर याच्यासाठी मी इन्फॉर्मेशन देत आहे कारण बरेच विद्यार्थी ज्यावेळेस आपलं कॅप प्रोसेस चालू होते त्यावेळेस या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी खूप घाई करतात. कदाचित बऱ्याच विद्यार्थी रजिस्ट्रेशन होत पण नाहीत आपल्याकडे कारण त्या मोमेंटला ऑलमोस्ट आपली दुसरी प्रवेश प्रक्रिया चालू असते. त्यामुळे आपण ज्याही विद्यार्थ्यांना या प्रोसेसमध्ये आमच्याकडून रजिस्ट्रेशन करायचं असेल अशा विद्यार्थ्यांना जेवढं पॉसिबल असेल तेवढं लवकर रजिस्ट्रेशन करून ठेवा कारण आपले स्लॉट बुकिंग अनुसारच आपण पुढच्या डेट्स देत असतो सर्व विद्यार्थ्यांना. तर या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा अपडेट द्यायचा आहे की आपले जे काही विद्यार्थी 12th स्टँडर्डचे PCM आणि PCB या ग्रुपमधून आहेत आणि ज्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र स्टेटची सीईटी द्यायची आहे तर सीईटीचे डेट आपल्या या ठिकाणी 16 जानेवारीपासून स्टार्ट होणार आहेत. तर 16 जानेवारीपासून आपण सीईटीचा सुद्धा ऍप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी भरून घेऊ शकतात. ठीक आहे. तर अशीच आपण इन्फॉर्मेशन प्रत्येक व्हिडिओमध्ये घेऊ आणि जे काही आपले ऍडमिशन पूर्ण प्रोसेस असणार आहे 24-25 ते आपण सर्व या ठिकाणी या चॅनलवरती कव्हर करून घेणार आहोत. ठीक आहे. थँक्यू फॉर